जाते आणि तुम्हाला जर ते पण राग येत असेल तर मी भेटायला पण येणार नाही. आई काय पाय लेकरू काय म्हणत आई पाहिली का नक्षत्रासारखी मुलगी आहे ती अशी बोलायला नाही कोणला. चुकलं म्हणते ना मी माझं. जाऊ दे आता आपण ना नीट चांगला संसार करू. नाही मी इथून पुढे तुम्हाला भांडणार आता. चला घरी चल घरी. असे गुन्हे गोविंदांना असे एक विचारांना सावतर बिवतर धरू नका. दादाला पण सांगतो तसं मला काय काय चाललंय काय माहिती सुनबाईचं इथं. काय करते तू इथं. काय नाही आपलं पेरूचा बाग आहे. हा ते धशे केले होते ना. बरं झालं ते गवत ते काढत होते. गवत काढत होती का. तुम्ही इथं काय करता. आलो होतो बागाला चक्कर मारला आणि तू दिसली म्हणून आलो इकडे. म्हणलं पोरगी काय करते जाऊन पाहावा. काय नाही हेच आवरत बसले होते मी. हा आणि मला ते जोडीदार असा बोलला एक जण. काय तर तू तीनदा जाती म्हणे तिकडं. याकडं माझ्या तुझ्या वडिलांकडं. तर ते म्हणे आता अर्धी शेती म्हणे आपण माऊला देऊन टाकू म्हणे मुलीला. कोण बोलला असं. तुझे वडील. कुणाला बोलले. जोडीदार आहे माझा त्याला बोलत होते. आता आपली परिस्थिती आहे अशी तुला माहिती आहे की नाही. मग म्हणलं आता विचारावं म्हणलं तुला काय भानगड काय नाही. म्हणजे तुम्हाला त्यांनी सांगितलं का. हा मला तसं काय बोललेलं नाही. अर्धी व्यवसायाला ठेवू आणि अर्धी पोरीला द्यायची. आता कायदा कानून बदललेला आहे ना. तर ते असं बोलत होते पण मग आता मग तुला विचारलं मी. नाही पण मला असं काही कानावर आलेलं नाहीये. मला बोलले पण नाही. आता या बाई तुझा नवरा तिकडं पुण्याला कामाला जातो आणि आपल्याला जर तिथं शेती जर दिली समजा तुला तर दोघं जण तिथं शेती करता आणि त्यालाही पुण्याला जायची गरज नाही असं माझं मत होतं. मत काय तुमचं नेमकं म्हणजे मला नाही कळणार काय बोलायचं तुम्हाला. आबा म्हणत होते का अर्धी शेती तुला द्यायची आणि अर्धी भाऊसाहेबाला ठेवायची असं माझा जोडीदार सांगत होता. हा मग ते बोलले असतील का नाही आता हे आपण खरं नाही ना समजू शकत. कारण मला तर आबा तसं काही बोललेले नाही. नाही का. हा मी आता नाही पण मग आता बघ आपली परिस्थिती अशी आहे. तू आबाला म्हण ना मग. काय म्हणू मी. मला त्या म्हणावं शेती. नाही नाही मी असं कसं बोलू शकते. आता बघ मुलीचा पण वाटा आहे मुलाचा पण हिस्सा आहे. कायदे कानून नाही बदललेत आता. बदलले ठीक आहे पण झालं काय का मी दर हप्त्याला तिथं जाते. हा ना मग पहिलेच मला ते आता आपण तिथं तुला आपल्याला वावर जर भेटलं तू कायमच्या आबाकडे गेली आली तरी लोक काही नाव ठेवणार नाही. जर हप्त्याला तू जाते ना तर लोक बोलत येत ना. मग ते झालं सगळं खरं पण आता मी गेले होते तर मला आई आणि ते वहिनी माहितीये ना कसं बोलतात. पहिले नाक तोंड मोडतात तरी मी म्हणून तर मग आबा म्हणले ना. पण आबा मला नाही ना बोलले. मी आबांच्या काळजीमुळे जाते. त्याच्यात मी तिथून सगळं सामान इथं घेऊन येते. आपली परिस्थिती अशी आहे त्याच्यामुळे तू आणती ते सगळं मान्य आहे. पण मग आता हे असं मला सांगितलं जोडीदाराने. आबा त्यांना बोलले आणि त्यामुळे तुम्हाला येऊन त्यांनी लगेच सांगितलं. नाही येऊन सांगितलं असेल पण मला जोपर्यंत आबा बोलले नाही तोपर्यंत मी स्वतःहून त्यांना म्हणू शकत नाही का मला द्या वगैरे असं मी काय नाही बोलू शकत. ऑलरेडी मी त्यांच्याकडून खूप सामान बिमान घेऊन येते. तिकडे गेले का काही पण आपल्या घरची परिस्थिती अशी म्हणून आणते. ते पण देतात. घरी तुझं आहे ना सगळं खरं आहे पण आबा बोलल्याशिवाय तो माणूस मला सांगणार नाही ना. हा पण ते त्यांना बोलले ना. मला बोलले तर वेगळी गोष्ट आहे ना. मी नाही जाऊन बोलणार आहे. तुम्ही त्या बाबतीत मला नका बोलू का तू जाऊन माग वगैरे. तर मी नाही मागू शकत त्यांना तसं काही. आता ही आपली परिस्थिती अशी असल्यामुळे मी बोललो म्हणलं सोनबाईला बोलावं 2 शब्द. नाही ते झालं त्यांनी जर मनाने दिली मला का बाबा घेत नाही मला नाही द्यायचं म्हणलेलेत ना. हा मग ते जर स्वतःहून मला येऊन बोलले का मावडे असं असं आहे तू घे का किंवा काय मी करतो तर मग मी घेऊ शकते. पण मी नाही म्हणू शकत. आता ते त्यांचं आहे. ते दादा त्याचं झालं ते माझं नाही. त्या काही संबंध त्याच्यामध्ये असं ना. मग कायदा कानून जरी असलं तरी तर त्यांच्या इच्छेनुसार आबा बोलले होते. म्हणलं मग आता तुला सांगून तू त्यांना म्हणशील म्हणून मी तुला सांगितलं. कारण जोडीदार मला खोटं बोलणार नाही. आबा तिथं जाऊन आबा सांगते त्यांचं बोलणं झालं तो मग त्यांनी मला लगेच येऊन सांगितलं ना. मग आबांच्या डोक्यात चाललं असेल काहीतरी विचार म्हणून बोलले असेल. आता ते म्हणे पोरीची परिस्थिती अशी त्याच्यामुळे निम्म वावर म्हणे तिला द्यायचं निम्म पोराला ठेवायचं म्हणे. मग आता ते त्यांच्या पहिले घरच्यांचं नाही तू आता गेली का वेळेस विचारून नाही 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 मी विचारणार नाही. त्या बाबतीत तुम्ही मला म्हणूच नका आणि काही सासूरवास पण करू नका. नाही तर आता तुला सासूरवास नाही करीत पण आता देत असल्यात कशाला नाही म्हणायचं. पहिलेच त्यांनी काय आपल्याला कमी नाही दिलं ना. गेलं का खाली हात येतच नाही. काही ना काही ते आबा घेऊनच देतात मला. नाही ते तर आहे पण आता ते बोलले जोडदाराला पण शब्द टाकून पाय.
नाही मी नाही काय म्हणणार त्यांना. जर त्यांनी त्यांच्या इच्छेने स्वतःहून जर मला बोलले का मी आज माझ्या अरे डॉक्टर तू एक शब्द बोलली ना आबा नाही म्हणणार नाही, मला गॅरंटी. मला माहिती आहे मी बोलले का आबा नाही म्हणणारच मला नाही. म्हणून पाहुण्याची तर मला नाही म्हणायचं ना. पाहुण्याची मला फुल गॅरंटी. तू फक्त एक शब्द टाक. माझ्या तिथं कसं आहे, तिथं तुला जवळच्या जवळ आबाकडे भेटणं गाठणं होईल. तुझा नवरा तू तिथं आनंदात शेती करतात. हा ते झालं, पण मी मागितलं तर आबा मला नाही म्हणणारच नाही. ते देतील, पण ते त्यांच्या घरामध्ये भांडणं होतील. नाही, त्यापेक्षा ते त्यांचं काय होतंय ते होऊ भांडणाचं द्या. काय, त्यात भांडणाचं काहीच नाही. सगळं गोडी गोडीत करून घेऊ आपण. तू बोल, मी आहेच मग सगळं काही करायला नाही, माझं. तुम्हाला बोलायचं तर तुम्ही बोला, मी नाही बोलणार आहे. मी बोलणारच नाही, कारण मला बोलण्यावरून आहे ना काय होईल काय नाही मला चांगलं माहिती आहे. त्याच्यामुळे मी नाही बोलणार. जर आबांनी स्वतःहून मला जर विषय काढला का बाबा मी आता तुला कसं आहे देतो, आबा, तर ते मग एकदम ठीक आता आहे. तुला एकदम चांगला सल्ला सांगितला होता. पाय बघ मग तुझी आता इच्छा. आपली परिस्थिती अशी, त्याला कोण काय करणार. तरी मी काही ना काही त्यांच्याकडून घेऊनच येते, असं करते. नाही तू बोल एवढं एक वेळेस बोल फक्त. नाही बघू काय म्हणते ते बघू. असं मला तर तिकडे नको मी जाऊ येतो, पण नाही मग मी वाटणार. बागाला चक्कर मारून येतो. बरं चालेल जा. हा. चाल बाई, तुला दर हप्त्याला नेऊन घालावं लागतोय. मला पण घरी कामं आहेत. मग आता तू तुझ्या बापाला म्हण दे नावावर करून म्हण. मी नाही बोलणार आहे, तुम्हाला सांगितलं एकदा. त्यांनी मला पहिले पण लय केलेले. असं मी ओ राम राम. राम राम. काय चाललं ताई? काय नाही केलं बाई, म्हणे जायचं आम्हाला भेटायला. असं आहे का? हा म्हणे मी आलो होतो सोडायला. काय काम काढलं होतं आबाग? जायचं भेटायला. भेटायला? भेटायला जात आहे का दुसरं काही काम आहे आबाकड? दुसरं काय काम दुसरं काही काम नाही हो. दुसरं काय काम असणार आहे? दुसरं मी असं गुणगुण आली माझ्या कानावर म्हणून विचारलं बा दुसरं काही काम आहे का? काय दुसरं? दुसरं काय काम? आज माझ्या कानावर असं आलं का बा तुला आहे ना ते अर्ध वावर तो आहे नावावर करून दे सांगितलं आपण, असं ऐकलं मी. अरे तुमच्या कानावर कसं येते? माझ्या कानावर असं काही आलेलंच नाही. देते तर आबा करू द्या ना मग. अहो, आज थोडी देते तर आबा करून द्या म्हणजे. मग नाही पण मला माहीतच नाहीये हे. आणि स्वतः आबा बोलले का असं? अहो आबा नाही बोलले मला आहे ना असं गुणगुण माहीत झाली. एक जण पाहुणा भेटला तेव्हा म्हणे अरे भाऊसाहेब आज झालं तच झालं. अहो पण आता कायदे कानून बदलत चालले, मुलीला पण द्यावं लागत. देते तर आबा तर द्याव द्या ना. अहो देऊन द्यायला मग काय तुमच्या त्या आबा हिला वावर द्यायला पाहिजे, त्या म्हाताऱ्याला मारून टाकायचं का आम्ही? हा अरे पण हे तुम्ही स्वतः तुमच्या दोघांना पण आबा बोललेलेच नाहीये. तुम्ही मनाने कोण सांगतोय कोणता पाहुणा आहे जरा माझ्या समोर आणा त्यांना. अरे पण मला मग सांगितलं म्हणून तो आहे आलो ना. मी कधी येतो का? किती वर्षापासून मी आज तो आहे घरी आलो मला सांग. घरी माझ्या घरी नाही, मी आलेली आहे आबाच्या इथं. अरे आबाची इथं तू घरी नाही आणि तो आहे घरी नाही, आपण मधीच भेटलो आपण. हा मग रस्त्यात आहे ना. आणि मग तू आमच्या घरी चालला होता का? हे हा मी तुमच्याकडे चाललो होतो. म्हणलं ताई ना असं का केलं म्हणलं. मी काही केलेलं नाहीये. आणि आबांवर पण तुम्ही खोटे नाटे आरोप नका करू. आबा पण असं काहीच बोललेलं नाहीये. मला तर तसं बोलले नाही. आणि जरी आबांच्या मनात असा विचार असेल ना तरी पण मला नकोय तुझं काहीच. आबा बोलले असेल तेव्हाच माझ्या कानावर आलं ना. तसं कसं काय होईल? हा पण ते जरी बोलले असेल, त्यांना जरी वाटत असेल द्यावा, तरी मी नाही घेणार आहे तुझं काहीच. अरे मला काय करायचंय तुमचं अरे तू आज मला असं म्हणून राहिली, पण आबाजवळ जाऊन म्हणतीन तू का मला आहे ना वावर लागत नावावर म्हणून. मी कधी बोलले आबांना? विचार बरं समोर. मी आबांना असं काहीच बोललेली नाहीये का मला वावर पाहिजे वगैरे. आणि माझा आणि त्यांचा ह्या गोष्टीवर विषय सुद्धा झाला नाही. अहो विषय झाला नाही, पण मग आम्हाला का म्हणून असे करू राहील तुम्ही? आता एवढं तो इकडे तो वावर आहे. आबाची इच्छा आहे त्याला जमीन द्यायची बरं का. हा आता पोरगा आमचं पुण्याला कामाला पण आहे. हा मग आता ती दर हप्ते तुमच्याकडे येते. हा मग एकदाची तिथं आली म्हणजे त्याला कोणी बोलणार सुद्धा नाही ना. म्हणजे वावरासाठी तिथं पाठायचं तिला? तसं नाही, वाटा घ्यायसाठी. त्यांची इच्छा आहे म्हणून म्हणतो मी. आता आम्हाला आहे ना 1.5 एकर वावर. मग आम्हाला तेवढं भरपूर झालं. आणि भरपूर झालं तर मग आमच्या पण ते वावरावर येते का ना जरा हप्ते तिकडं. अहो तुम्ही आमच्या वावरावर का म्हणून टपले मग? तुमच्या वावरावर नाही टपलो. मग त्यांची आमच्या यायची इच्छा आहे हा पोरीला द्यावा म्हणून. तुमच्या यायची? हा आम्हाला 1.5 एकर वावर आहे, आम्हाला काही गरज नाही तुमच्या मग वावर. असं कारण तुम्ही तुमच्या यायची इच्छा आहे ना, हा. गळा दाबून मारून टाका मग इच्छाच पुरी करा. अरे पण ऐक ऐक. आम्ही जाऊ जेलमध्ये मग. मग आता तुम्ही काय म्हणून राहिले यायची? मग तुम्ही विचारायचं ना घरी. अरे पण त्यांचं जाऊ दे, ते जाऊ दे. तुम्ही शांत बसा जरा. ते काही जरी बोलत असले ना, आम्हाला असं पण काही गरज नाही. आबांनी लग्न करून दिलं, चांगलंय. माझ्या घरी पण चांगलंय. मला काही गरज नाहीये तुमची. आणि मी माझी सुखात आहे. तुझ्या घेऊन मला काय माझं पोट भरणार नाहीये, मला नकोच आहे. अरे तू घेणार नाही मग ते आम्हाला कसं काय माहित पण झालं मी बा? बोललेच नाही. हे तुला कोणी सांगितलंय ते मला माहित नाही. मी आबांना त्या विषयावर काहीच बोललेलं नाहीये. आणि मला जरी दिली त्यांनी स्वतःहून तरी मी घेणार नाहीये. ती तुझ्याच नावावर करून ठेव. आणि आबा आता आबा नंतर तर तूच आहे मला. आम्ही काय म्हणतो
आता आबा गेले तर कोण तुला जीव लावी? हा, मग म्हणून मला नकोच मीच आहे लावीन ना. मी काय करणार आहे ते मग आता तुम्ही याच्यात नाही, हिस्सा मागू पण राहिले. भाऊसाहेब मी नाही मागितलेला हिस्सा. भाऊसाहेब मी काय म्हणतो, अरे बाबा आता कायदा कानून बदलत चालले, अहो मामा सगळं खरं आहे तुमचं, आम्ही नाही म्हणत नाही, मग? पण आमचं म्हातारं पण जिवंत आता त्यांची आहे. इच्छा आहे ना, आमचं म्हातारं आज जिवंत आहे, आम्ही कसे काय तुम्हाला देऊ? मला आम्ही सांगा मागत तुम्ही. नाही, पण त्यांची इच्छा आहे. अहो इच्छा आहे ना. हा. मग ते अजून जिवंत आहे, मिळाल्यावर आम्ही करू दोघं बहीण भाऊ का बा तुला किती द्यायची किती नाही. आता दिवाळीला आल्यावर तिचं साडी चोळी घ्यावंच लागते ते तर आपल्याला आहे. सगळे. मग ते तर करावंच लागत ना मग भावाला. तिला वावर कधी दिल्यावर मग तिला मी घरी येऊन देईन का? मला सांगा बरं तुम्ही. नाही नाही, पण अरे त्यांची पण इच्छा मला होती तुझं म्हणून म्हणतो नकोच मी. आहे, मला नकोच आहे. मी भेटायला येते ना तेवढंच बाद झालं, माझं समाधान होतं त्याच्यामध्ये. मला फक्त मी आबांची तब्येत वगैरे बघायला येते कशी आहे काय आहे, बस. अरे तू तब्येत पाहायला येते, पण मग आम्हाला आमच्या घरात बी असं चालू झालं का नाही आबा तिच्या नावावर करणार आहे, आबा तिच्या नावावर करणार आहे. आता ते मला माहित नाही, घरात कुसूर पुसूर चालले असेल. एक तर तुझी बायकोचं माझं पटत नाही, मी आले तरी मी तर त्यांना काय बोलत नाही, पण ते डायरेक्ट माझ्यावर खार खाऊन जातात. मला आता काय माहित, आता तू मै बायको बोला ती का नाही, कोण तुला बोलत? त्यांनीच सांगितलं असेल. तू जास्त मला ह्याच्यात बोलू नको का पाहुणा बोलला हे बोलला, मला माहिती माय बायकोचं काही काढू नको तू. मै बायको कोणाला बोलत नाही. मला माझ्या तोंडावर बोललेले आहेत ते. हा, त्या दिवशी मी घरी आलते ना तर ते मला स्वतःहून बोललेले आहेत. आल्या पावली मला रिटर्न पाठवले त्यांनी, समजलं? ती काही म्हणणार नाही, तूच आले असं हा, तू मग पाणी हे मागितलं हे नाही. जे तू करतो ना त्याच्यामुळे मी आबांसाठी दर हप्त्याला इथे चक्कर मारते का? कारण मला माहितीये तुला तुझी बायको गोड लागते. तू काय ऐकून घेत नाही कोणाचं काय, समजलं? त्यांचे किती हाल होतात काय होतात ते मला माहिती फक्त. पण मग मला ना, अहो घरचे काम धंदे सोडून सुनबाईला घेऊन यावं लागत आहे. अहो, तुमचं खरं आहे मामा, पण आता मग तिला मग गाडीत बसून द्यायच तुम्ही. नाही ना, एकटीला नाही सोडते. आता ती ना तर माझ्या बायकोवर आळ घेतला, काही टायमाला म्हातारीवर आळ घेईन, म्हणजे तेच करायचं का आम्ही? आळ घेतच नाही मी, जे बोलते त्यांना. तू बोलत नाही मला काही, मी तुला बोलले का? नाही. तर मग- पण तू हे त्यांची बाजू घेऊन बोलू नको, कारण तुला माहिती नाही तुझ्या मागे काय घडतं ते. आणि तुला जे पण बोलले ना आता पाहुणा वगैरे, ते तू खोटं नको सांगू. हे ना तुला घरातूनच कळालेलं आहे, तुझीच बायको बोलली असं. हे मला आता 100% मला कोणी का खात्री नाही सांगत, पण तू म्हणली का हा, नाही? म्हणजे त्यांनी तू म्हणली का नाही मला एवढं सांग. मी नाही बोललेले. होय का? मी सांगते तुला, माझा ह्या गोष्टीवर ह्या विषयावर काहीच संबंध, म्हणजे काहीच बोलणं झालं नाही आमचं, माझं नाबाचं तरी काहीच बोलणं झालेलं नाही. ते पण मला बोलले नाही का तुझ्या नावावर मी असं असं करणार आहे, आणि मी सुद्धा त्यांना म्हणले नाही का माझ्या नावावर करून द्या, समजलं? त्या आबा बी का 2 दिवसापासून घरी नाही हा. असं मला माहित झालं, तर मी आबाला विचारीन. कस काय घरी नाही? मग कुठं घरीच नाही आबा, 2 दिवस कुठे झाले. गेले ते? मला काय माहित कुठे गेले. लक्ष कुठं असतं तुझं? आणि लय बायकोची साईड घेऊन बोलतो ना. आणि मग बायकोची साईट नाही तर कोणाची घ्यायची मग? मी त्यांच्यासाठी आले होते घरी, त्यांना भेटायला आलेली मी. गेला असं काय नाही कुठे गेले ते? आता मला काय माहित. असं धिंगाणा असल्यावरती हेच बोलत असन आता त्यांना. तो नावावर वावर करायला गेला असं ते म्हातारं नावावर ते वावर म्हातारं बी करायला, हा, एवढे ते येडे म्हातारं नाहीत बी लय चाट गे आम्हाला सोडून नावावर करून देईन तो या. तुम्ही नीट सांभाळतच मग नसता. काय, म्हाताऱ्याला त्रास देत असते मी. काय आता आम्ही तरच मग देतो. काय ते काय हे म्हणून आम्ही येतो तर हप्त्याला माहिती का पाहायला काय चाललंय काय नाही. हा दर माझ्या हप्त्याला हे घेऊन जाय ते घेऊन जाय, हे आण ते आण तिकडून. मग दिलं तर काय झालं? आता राहिलं फक्त वावर घ्यायचं, वावरासाठी चक्र मारायच्या आता. हे बघ, ते जे पण देतात ना ते त्यांच्या मर्जीने देतात, मला त्यांच्या सहखुशीने देत असतात, त्याच्यामुळे मी घेते ते. मग आता वावर बी घ्यायचं का सहखुशी ना? मी म्हणले नाहीये मला द्या म्हणून, आणि मला दिलं पण तर त्यांची इच्छा आहे ना भाऊसाहेब, अहो मामा ते खरं आहे, पण अजून ते तर म्हातारा कोणाला देऊ शकते. अहो ते म्हातारा झुक ना जिंत आहे, म्हणून मग आम्ही म्हणून राहिलो ते मिळाल्यावर मी खुद देतो ना तुम्हाला. आम्हाला नको. नकोय, तुम्ही त्यांच्या मारायची का वाट हो बघता? ना, मला ते कळत जगू द्या ना 2 तुम्ही दिवस. आताच का घेऊन राहिले ते आहे तर. नाही. आताच म्हणजे आम्ही मागितलं नाही. हे बघ, त्यांनी केलं ना तरी मी तुझा देऊन टाकते, तू तुलाच घे. मला तुझा हिस्सा पण नको, मला काहीच नको. मी येते 2 दिवस सुखाने राहते, बाद झालं. काय सुखाने येऊ राहून नको, नाही देत काय मला. येऊ नको आता इथून पुढं. मग माझ्या आबांना माझ्या इथं पाठवून द्या. हा काही तो गरज इथं नाही. घेऊन जाय लय पुढे घेऊन जाय. सांभाळते. ते म्हातारा आहे ना याड्यावानी करू राहिलं घरात. येड्यावानी म्हणजे तू ऐकतो, तू जरा घरामध्ये लक्ष द्यायला शिक पहिले. हा घरामध्ये. मग मला सांग, समजलं ना? आता कुठे गेले ते 2 दिवसापासून? ते मला काय माहित नाही. आत्ताशी पहा, धुंडा सांगतोय त्याला. तू. आम्ही धुंडायचं? हा, मग तुम्हाला लागत तू ते घरात म्हातारा, राहतो आम्हाला ना, नाही आम्ही लागत. हे करायचं? तुम्हाला नाही लागत मग कशाला त्यांच्या नाही, शेतीवर नाही, तुम्ही यांनी माझ्याशी म्हाताऱ्याला भांडताय? मारून आणून काढून दिलं तू वाटतं. म्हणली म्हणून मी तुझ्याकडे आलो डायरेक्ट तुम्हाला म्हणायला. नाही लागत आबा, तर त्यांच्या ह्याच्यावरती तुम्ही कशाला डोळा ठेवून कोण राहता? आम्ही त्यांचे पोर आहे, त्यांना तुम्हाला फक्त आमच्या नावावर. इस्टेटीवरती पाहिजे. अरे बाई त्यांना आमच्या नावावर करावंच लागेल. पोर आहे आम्ही त्यांचे. काय नाही पोरं आहेत, फक्त घ्या पुरते पोरं आहेत का? सांभाळायला पोरं नाही? सांभाळायला काय ते मात्र असं नुसतं भन 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 सुनबाई. भाषावानी हिंडत. बर का, हिंडत यांनी म्हणजे? मात्र तुझ्या बापा सांग ते भांडणं करून काढून दिलं असं. मला पण तेच वाटतंय हा, जरा. त्यांच्या बोलण्याहून कळत आहे मला सगळं. मग
म्हणजे मला जे एवढं बोलायला लागले म्हणल्यावरती त्यांना पण असंच भांडले मग काय त्यांना तर त्रास देतच असतात तुम्ही 3 दिवसाला 4 दिवसाला घरी येते, हे घेऊन जाय ते घेऊन जाय. देव दिलं तुझ्या बापाचं घर आहे. हा मी काही एवढं काही नेत नाही, कळलं ना. 2 गोष्टी नेल्या नाही तर लगेच तुझी बायको तुला चढवून सांगत असेल. आणि आई तर नावाला आई आहे, तुला माहिती आहे. पाहतो मी आता कसं ते नावावर करून देतो तो या पहिले आम्हाला शोधून आण, कोण मी नाही आणि तुला गरज असं आण. मग तुला मी आम्हाला बरोबर सांगल. मग तुला काय सांगायचं सांग. आपणच आहे ना पाहू आम्हाला तुम्हीच आमच्याकडे पाठवू नका त्याला. तू ये परत मग आमच्या दारात. आम्ही नाही येतोय दारात, तुझे ते आमच्या दारात. मी येते मग मी हो चांगलं तर येते, म्हातारा येते. येतो तू असं येणारच वाईट लेख नको भेटायला करू बापाला. माझ्या. तुम्ही असं कसं काय बोलता? असं अर्ध वावरतोय नावावर करून घ्यायचं म्हाताऱ्याकून. अरे पण तू असं मनामध्ये असं वाईट विचार का करतो? माझ्या मनात तसं काही नाहीच आहे का मला तुझं पाहिजे वगैरे. हा भ्रम तू डोक्यातून काढ पहिले. भरम कवर लो काढायचा. मला नाहीच पाहिजे. मी तुला म्हणते ना स्वतः तोंडाने का मला नकोय म्हणून. तू कशाला बोलतोय? पाहू आता काय होतं ते. आम्हाला शोधून आण. आणि मला काही तुमचं काही नकोय. चल जाऊ दे चल. पाहतो तिकडं. जा आता कुठे गेले असतील ते. भाऊसाहेबांना नाही ताण दिला. तिथे झोपेले का मग? आवाज येत आवाज येत. बघा बरं. हो हा, आबा. उठा उठा. इथं का बरं झोपले? तिथे का मग झोपले? अरे बाबा हो ये दादा हा मी- काय नाही आलो होतो सुनबाईला घेऊन. कर भाऊ. इथं काय झोपले तुम्ही असे? अरे आलो इथं मग काय पडलो इथं मग आम्ही खाली आणि मग पडलो मग डोळा लागला मला. झोप आली ती काय? झोपलो होतो. दादा सांगत होता तुम्ही 2 दिवसापासून घरी नाही गेले. हो ना आम्ही पाहतोय तुम्हाला. पाहुणे रावल्या सगळ्याला फोन केला. हो काय झालं? हो होय. आबा, काय झालं? काय झालं शांत व्हा बरं. अरे काय खरं नाही दिवस बाई. का बरं? काय केलं आता त्यांनी? मला त्याचं झोपलो बाहेर मी. बाहेर स्वप्न पडलं मला. हो काय? तो ती मागची आई नाही का तिला अजून माझ्या नळ थांबला तर पुडकं अरे थांबलं. बापरे. ती पुरी आली माझ्या हात धरली इथं आणि हाताने बांधून नाही का मला पाडलंय नळ थांबून मारून टाकलं. झोपला नाही नाही असं नाही करणार ते. का म्हणतो म्हणजे तुम्ही ते वावर कबूल केलं म्हणजे तिला. काय ते वावराचं घेऊन बसलेले आहेत, मला काही कळत नाही बाबा. जाऊन द्या. ते काय म्हणून तुम्ही घरी नाही गेले का? मला बेवाट अहो, नाही नाही झाला. पाहुण्याला फोन केली मी मी. येणार होतो तुम तिकडे पण मग म्हणलं यायचं नको. ना. आमच्या म्हणलं नको हे काय म्हणते ते हे म्हणते का तिकडे गेला पोरीकडे लगेच ये म्हणलं नको आपलं. नाही नाही कशाला पोरीकडे गेले? बरं तुम्ही शांत व्हा बरं, रडू नका. मग आज सकाळ आपलं दुधुडदार आहे हा ते म्हणजे झोपीत आंब्या खाली तो गेलाय तिकडे खाली कुठतरी. हा हा हा. म्हणलं ठीक आहे अडचण नाही. मग मी आलो बा इथं. घरी काही भांडणं झाली का? हं? घरी काही भांडणं झाले? गरिबांना नाही असं झालं ना याच्यावरून ते भाऊच्या बिघडला हा. आणि ते सारं घरच बिघडलेलं आहे ते. अरे मी ते लय म्हणलं बोलला मला रस्त्यात. आता आम्हाला भेटला तो रस्त्यात. भेटलं तुम्हाला हा. हा, काय काय नाही आम्ही चाललो होतो. मला म्हणलं तू आबाला वावर मागती. हं. म्हणलं माझं ना आबाचं तसं काही बोलणं झालेलं नाही हा. आणि मला नको पण जरी देत असले तरी हा. तुलाच नाही 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 आता द्यायचं आता काही आता वावर द्यायचं म्हणजे द्यायचं माहिती दुनियाला तर मी आता वावर देणार आहे हे नको काही नको नको मला कशाला देता तुम्ही नाही आबा? नाही नाही, माझ्या जीवाचा भरोसा नाही आणि तुला हे सांभाळणार नाही आणि ती मागून तुझ्या आणली ना ती वाघीन ती नको 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 ती तुला सांभाळणार नाही तर तुला जीव लावणार नाही आणि ती घरती बुट्टी मुलगी ना ती सुद्धा लई शानी आहे. ते जमणार नाही आता मी तुला सांगतो. उद्या आज शनिवार नसतो ना उद्या लगेच गेलो असतो लगेच नाव कोण असं सकाळ म्हणे म्हणून मी 2 दिवस निघून आलो. आता उद्या सकाळी जायचं उद्या सोमवार आहे. उद्या सोमवार आहे ना आणि तेवढं ये दादा माझ्या सांगताला आणि तेवढं माझ्या लेकरच आहे ना तुमच्या करून टाका ना तुम्ही त्याच्यावर. कर आहे का नाही? तुम्ही थांबा जरा. काय थांबा नाही ऐका नाही ऐक अहो नको आबा ऐका माझं. तुम्ही पहिले जेवढे दिवस आहे तेवढे दिवस तरी कशाला त्यांच्यासोबत वाद घालून राहता? नाही माझे दिवस संपले आता मला नाही जायचं तिथं मला जायचं पण नाही. आबा आम्हाला नको जमीन तुमच्या मुलीच्या नावावरच करा. अरे नाही मी मुलीच्या नावावर करणार आहे आणि तुमच्या नावावर घेत काय तिच्याच नावावर करा. आता आपले दिवस तर राहील तरी किती. नाही पण माझ्या लेकरला कोणतरी आहेत ना तुम्ही सासरे ते मालक आहेत. मग ते कसं होईल आता पोरग पुण्याला कामाला आहे. तिथंच जवळ येईन तुमच्या आचरण राहीन. हा मला कोणतरी असं नाही तीन जीव अहो, लावतो तुम्ही माझ्याकडे तुम्ही मला जेवढं दिलंय ना तेवढं लय झालं. तुम्ही असं पण माझ्या घरी येऊन राहिले तर तुम्हाला कोणी नाही म्हणणार नाही. नाही नाही मग नाही त्याच्यासाठी वावर वगैरे नाही आराम करू देणार नाही. यार 18 एकर आमच्या बापाने नाही ठेवलं. या मी 9 एकर माझ्या पोराला पुरेल
देणार म्हणजे देणार अरे, पण 100%. घरामध्ये इतके वाद, आता तुम्ही स्वप्न बिप्न बघायला लागले, तुम्हाला एवढा त्यांचा धाक बसलाय का तुम्हाला? हो ना 2 दिवसापासून पाहुणं घरी नाही. तुम्ही हे नाही करत आहे म्हणजे. नाही मला जायचं नाही, त्या घरी मला जायचं नाही आता. माझ्या घरी चाला चला तुम्ही आमच्याकडे चला. माझ्या म्हणजे इथं तुझ्या घरी का होईन, ज्या टायमाला तुझ्या नावावर 9 एकर करून देईन त्या टायमाला तुझ्या घरी येणार, तसं येणार नाही. अहो पण त्याच्यानी लय वाद वाढतील आबा. ऐका. काही वाढत नाही, त्याचा बाप भक्के म्हणा, तुम्हाला काही वाढत आत्ताच मला बोलला नाही. तुझा बाप भक्के म्हणा, हिने वाद काय वाढते. अरे कोर्टात जरी गेलं तर रिसर्च नाही येत. आता कायदाच निघालाय ना. कायदा निघालं नाही, याचं काय असलं मुलगा सामान. हा मुलगी सामान. हा. आणि मग मी काही झालं असलं, हा ह्या बोलीवर जर येत असली तर मी तुझ्या घरी येतो. काय चाल लगेच असून असं लगेच जायचं आपल्याला, आणि तुझ्या नावावर 9 एकर करून देतो, आणि मग राहिलं ते काय असेल ते पाहू. बाई हा बाई आबा जे म्हणते त्यांना आपल्या इकडे घेऊन जाऊ, तुझ्या नावावर करतात ना, आम्हाला नको. आपल्याला आहे ना घरी 1.5 एकर, पण राहू दे तुझ्या नावावर, त्यांची इच्छा आहे मला तर. पण कशाला पाहिजे? आता मला काय पण वाटत मी नकोय. ऐका तुम्ही जरा. अरे बाई हे तुला डोळीला बांगड्या नाही भरायचे, तुला काही जीव नाही आम्ही कशाला लावायचे. येऊ बाबा? तुम्ही नसल्यावर मी त्या घरात जाईलच कशाला? अरे मग मला काय माहिती, मी जरी तोंड वाचून गेलो ना आता 2 दिवसांनी आहे का, तू जाणारच नाही त्या घरात का जीव लावायला ती कोणीच नाही. नाही नाही आता तुमच्या घरातलं वातावरण नाही पेटलं. हा, आणि मग या चोराला सोडायचं काय करणार? हा, माझ्या लेकरला माझ्या जावातले 1.5 एकर वावर हे हा. ते कंपनी शिपाई म्हणून काम करतात, हा. वॉचमॅन म्हणून. येईन ते येईन इथं, करतील, खातील. मजेत राहते. हा, करतील, खातील. आम्ही असं पण मजेत आहे. दादाचं आणि माझं आत्ताच बोलणं झालं, तो मला तेच बोलत होता. तो अरे दादा काय होते, ते पुरा डाकू येतो दादा आहे का? हा, ते परत बुट्ट्या बायाच्या पक्का येडा लागलाय ना ती, आणि ते दोघं मायलेक एक झाले, आणि तिने माझा काटा ठरवलाय माहितीये का? तुमच्या ह्याच्यामुळं आमच्या दोघात पण भांडणं होते त्याच्यामुळे. नाही नाही मला एक बोलायचं बरं ते का? घेणंच नको ठेवू तुला, काय घेणं पाहुणे हो, नाही. मला एक बोलायचं, आज तुम्हाला स्वप्न पडलं हा. आणि उद्या तेच खरं केलं, मग सक्सेस झालं काय करणार आहे मी? काय करणार आहे तू पण? म्हणूनच म्हणते माझ्या नावावर करू आपण नका. माझ्या नावावर केलं का नाही माझा आपल्या इकडे घेऊन जाऊ. नाही नाही चालतं, सकाळची माझ्या वस्तू नावावर चला, काय नाही केलं ना तर ते काय सकाळची वस्तू चला, चला बरं, सकाळची वस्तू वस्तू. जाऊ, हा. आणि तिथं काय फायनल सकाळ काय म्हणतो ना हा. तिथं फायनल. फायनल करू अरे भाऊ. पण तुम्ही माझ्या घरी चाला. ऐका. अरे मला पहिले त्या सकाळची वस्तू चालताना आणले, काय म्हणते का कुठे गेले? आणि पाहुणे आले आणि तशीच गेले म्हणशी. हा चला. तुम्ही काही खाल्लंय का? हा खाल्लं, मला जेव घातलं, त्याला विचारलं डबा आणला होता, जेव घातलं तिची. तुम्ही ऐका ते नंतर बघताय ना आपण, नंतर बोलू ते जरा निवांत मध्ये. घाला आपला घाला, चला बरं. किती ग्राम आहे त्याचं वस्ती? यायचं पलीकडे बरं चला. नको, त्यांना आपल्या घरी घेऊन चाला तुम्ही. हा, घेऊ. ऐका. हा. त्यांचं मत आहे ना, मित्राला भेटायचं, दोन शब्द बोलून लगेच जाऊ आपण त्यांना घेऊन. माझ्या सकाळ सगळं जाऊ द्या. माझं सकाळ आहे ना, तो पावसाळ्यात पहिली त्याचा माझ्यात नाही जीव त्याला. 2 दिवसापासून सांभाळीत म्हणते आपण इकडे तिकडेच पाहतो त्यांना. लोकांची काम आहे हो. काय बघ ते पोरग दुसऱ्याला देतं दशे खर्चाचा टाईम आहे ना हा. आता आपल्याला दशी मारायची. सकाळ काय चालू आहे तेव्हा? काय नाही अरे काय सकाळ? अरे काय नाही, दशाचे नट पडले होते ते बसवली. हा 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 आणि त्या पोराला जायचे दशे मारायला. हा हा. ताई कधी आली? अहो आम्हाला फोन आला, हा दादा रस्त्यात भेटला. हा. तो म्हणे 2 दिवसापासून येई घरी नाहीत म्हणे. नाही नाही त्याचं काय झालं, हा त्या दिवशी मी गेलो होतो गावात, सकाळी मला भेटला. हा त्यानं सांगितलं मला असं स्वप्न पडलं. बर तो गेला घाबरून. कसं आहे, हा त्यानं ती मागून ती बायको केली ना, हा. तिची तारळी हा. नाही. मी त्याला पहिलंच सांगितलं. बरं माऊ तू कशी आली? मी आलते असं, आता मी मारत असते चक्कर यांच्याकडे. कोणाकडे? आबाकडे. हा बघायला चालले होते, तेवढं दादा रस्त्यात भेटला. भाऊसाहेब त्याने तिथंच अडवलं आम्हाला घरी. मध्येच रस्त्यात अडवलं. घरी येऊन नाही दिलं, तो तिथंच बोलला, भांडायला लागला मला. आणि मला म्हणला आबा घरी नाहीये. घरी कुठे चालली म्हणला. आबा नाहीये, 2 दिवस झाले आबा गायब आहे. मग आम्ही तेव्हापासून शोधत होतो, म्हटलं नेमकं गेले कुठे ये, काहीतरी वाद झाले वाटतं यांचे शेतीवरून. मग मला म्हणलं का बघ तुझं तूच बघ म्हणला, मला काही गरज नाही. तर मी म्हटलं कसं काय तुला गरज नाही? मग आम्ही तिथून निघलो डायरेक्ट शोधायला. म्हटलं जाऊन द्या, ह्याच्या पाठी कुठं कटकट करू. मग ते भेटले आम्हाला, झाडाखाली झोपलेले होते. ते आंब्या झाडाखाली. आबा आपल्या आंब्या खाली झोपवले होते, त्यांना जेवण दिलं आणि मी खालच्या माळ्यात गेलतो. ते जरा बारे बिरे बदलायचे होते. आबाला म्हणलं आता जेवण झालं तुम्ही झोपा. मला तसं डोळा लावून गेलं बरं का. मग आबा झोपवले. बरं का. आबा मला आता काय म्हणायचं, पोरगी आली, हा हे आलेत. हा बरं का. मी तलाठीची गाडी घेतली. हा घेतली, तुला सांगितलं ते केलं का? हा सर्कलची गाडी घेतली. बर तहसीलमधून बाउंड करून घेतला. बर बरं का. मला काय म्हणायचं, हा आता फक्त सहाय्याचे काम बाकी ठेवले. असं आहे ना. हा तू लगेच चल बाबा, आजच्या आज ते करायचं म्हणजे करायचं आता आपले. तू म्हणणं आहे ना, पोरीच्या नावावर 9 एकर करायचं, हा लगेच. तर त्याला काय उशीर करू नको. नाही नाही
अहो, पण मला तात्या, करायचं म्हणजे मी करायचं काय मला. म्हणते, का ह्यांचं चाललंय खरं माझ्या नावावर करायचं, पण घरी किती भांडणं चाललेले तुम्हाला. आता जाऊ दे त्या भांडणाला तू नको घाबरू, त्याला आहे ना तात्या. ह्यांनी तर बरं बघितलं पाहिजे ना. आता मी काय म्हणतो, हे झालं का तुमचं? हा आम्ही आहे ना पाहुण्याला घेऊन जातो आमच्या घरी. अहो पाहुण्याला घेऊन जा, नाही तर नका जाऊ, मला त्याशी काही नाही, मी आहे त्याला भक्कम सांभाळायला. बरं का? मला काय, मला कोणीच नाही, तुम्ही ना फक्त आहे ना तेवढं करा. हवाय माऊच्या आईची इच्छा होती हा का माऊच्या नावावर 4-2 एकर करावं तिच्या बापानं. बरं का, ती बिचारी स्वर्गी आहे, मी तिच्या नरकी आहे. बरं का, मी तेव्हापासून सकाळला सांगितले हा कोण ही कोणाचं नाही भाऊ. नाही. उद्या तू गेल्यावर पुरीला तो औषध जीव लावी ना, असं काही नाही. अजिबात नाही, ती अजिबात मागची आऊ तर अजिबात लावू शकत अजिबातच नाही. समजलं? अरे मग ते स्वतःच्या नवऱ्याला नळ दाबून मारा दिलं म्हणजे माझ्या लेकरला काय जीव येईल. बरं बरोबर आहे का. ना. तर म्हणून मी काय म्हणलं, त्या माऊच्या नावावर आहे, आबा म्हणले 9 एकर करायचं. हा जाऊ दे, त्याची इच्छा आहे ते करून. आता काय सगळे कागदपत्र झालेले, फक्त सहाय्या करायच्यात. चला रे. चला बरं लगेच. अहो, पण मी काय म्हणते, ह्याच्यानी भांडणं लय वाढते. काही होत मी आहे नाही. ना बाई, तुला हा, काय काही होत नाही. करायचंय? तुम्ही आहे, तुम्हाला तुमचा बाप आहे ना भक्कम. तुमचा बाप आहे ना, ऐका ऐका आणि ऐका, तात्या बी आहे. पण मी काय तात्या आहे, तुम्ही आहे मान्य आहे मला, पण ह्याच्यानी मला आधीच त्या घरामध्ये माहितीये तुम्हाला कसं बोलतो. अगं सुनबाई आवाज देतात ना, तो भाऊसाहेब तुला जीव नाही लावणार पण इथून मला पुढे. काय करायचंय त्यांचं घेऊन, असं पण आहे बघा, आबा आहे आज आहे उद्या नाही. आबाला आपल्या इकडे घेऊन जाऊ आपण. मी त्यांना सांभाळते, पण मला काय म्हणायचंय, का दादा पहिलेच चिडतो, त्याच्यामुळे त्याचं काय म्हणणं होतं का मी त्यांना सांगते. अरे तो आमटाय मतलब चिडत तो. पण किती केलं तरी तो मुलगा आहे आबा तुमचा. असला तर मी असा असा राक्षस मुलगा मी नाही पाहिला कुठं. राक्षस म्हणजे त्याने हा? काय केलंय, तुम्ही काय केलं? स्वप्न बघितलेले, खरं खरं झालंय का तुमच्या सोबत? नाही रे, पण ते वागत येत तसे भाऊ, मला ते चांगलं कळायला कसं लागलं. काय वागत आहेत? ते त्यांना- परदेशी त्याची बायको अशी वाचा बोलली भाऊ, मी ठाणा गेलो तो काय म्हणतो. आवडे मग तुला डोक्यात बसत आहे का? आबा हवाय, आबाचं मन दुखू नको. मी त्यांचं मन नाही दुखवते. हवाय, ते आबाचं म्हणणं आहे तो नावावर करायचं. तू निम्म्याची हिशेदारी नाही. लक्षात आलं का? ती मागची बाय आहे ना, ती तुला तिथं तुझी पाठी टिकू देणार नाही, तुला पाहणार नाही. अहो मी तिला जाऊ बांगडे व्हायला शकतो सुद्धा, ना. बांगडे व्हायला सुद्धा 5 रुपये देणार नाही. साडी कडून राहिले बाजूला. तो भावशा सुद्धा काचकण भरणार नाही तुला. नाही नाही, आता भावच्या त्या बुट्ट्या बाहेर नाही लागलंय आणि तो ते खरं झालंय. खलास मला नाही पण मी गेलं. आणि त्या ती बाई आहे का, घरात आता मला जाते ती जीव लावणार नाही. ती काला परदेशी मला तुम्हाला माहिती येईल तुम्हाला काही नाही. आजच्या आज माझ्या नावावर पाहिजे नामकरण. ती त्या दिवशी खुरपे बिरपे घेऊन धावली, तशी कालिका माता झाली अरे तुम्हाला. बाप. बापरे, मला इतकं झालं. आणि तू तिची हे सपन पडलं. म्हणलं आजी बिजन आता तर तिच्या सावध होय. मी आता सावध झाले. तुम्ही सगळं चला म्हणजे चला, याला ऐका. नाही ऐकायचं. तुम्ही माझ्या सोबत चला, मी ह्यांना सांभाळते, मग ह्यांचा जोपर्यंत आहे तोपर्यंत मी सांभाळायला पण मी तयार आहे. आधी तुझ्या नावावर करून नाही मग पण सांगा. मला नको तो यांची माणूस शेती. कसा याकडे तुझ्या नावावर केल्याशिवाय तो दारात यायचा नाही, नाही, नाही. आणि त्या भावशाकडे जाणार नाही. मग आम्ही सांभाळलेलं बरा ना. ह्यांच्या मग नंतर हाल झालेले तुम्हाला चालणार आहे का? बरं. तुम्ही किती दिवस सांभाळणार आणि तुमचे मुलं पण बघणार आहे का? 1-2 दिवस बघतील कशाचे आणि हाल नंतर बाई, परत घालून कशाचे हाल, पाडून कशाचे हाल काय तुम्हाला चाल म्हणते तू? मला सांग कशाचे हाल आहे. आई, ह्यांना अहो, ते घरात आता पण नाही फिरत थांबून आहे. देणार ते 2 दिवसापासून ते त्याचं बघा. वाचून राहिलंय काय? तू आहे ना. मला ते घरात आणि नाही राहायचंच तुला नाही. सांभाळलं तर मी आहे ना. पण मला ते घर मी जायचंच नाही. सांभाळायला तयार आहे त्यांना, पण किती केलं तरी मी बाहेरचीच पडले ना. नाही नाही, काही नाही काही नाही. तू आबा, माझ्या तू टेन्शन रक्ताची. घेऊ नको. मी जावर येतावर मी सकाळला जीव लावीन. काय तू टेन्शन घेऊ नको. नाही, नाही. आमच्या इकडे न्यायचं पाहुण्याला. नाही, माझ्या जीवात जीव येतावर मी सकाळला सोडणार नाही. तुम्ही काय भांडू नका. मला त्या घरी जायचं नाही. मला एवढं तुम्ही कळतं नका का? जाऊ त्या घरी. नाही तर मी आता आहे का मी माझं अरे नको. मला त्या घरी जायचं नाही. मला मी पाहू काय- नका त्या घरी. हो, तुम्ही मी शांत व्हा. तुम्हाला त्या घरी पाहुणे पाठवतच शांत व्हा. नाही ना. मी त्या घरी जाणार नाही. मला जायचं त्या घरी. मला प्रत्येकाचं नावच नाही घ्यायचं. ती मला सारखी ती माझ्या डोळ्यामध्ये दिसू राहिली. माहिती का तुम्हाला? रडू नका, शांत व्हा. पण मला एक सांगत आता, ह्यांनी स्वप्न बघितले ते खरं खरं नाही झालेलं. अगं बाई, पाठचं स्वप्न आहे, खरं होऊ असं शकतं. थोडी प्रत्येक स्वप्न जर खरे होत असते तर लोकांनी अशी किती स्वप्न बघितले असते. बरं बरं बरं, तुमचं म्हणणं आहे आई ना. पण बरं बरं बरं, तुमचं म्हणणं आहे ना. तुमचं म्हणणंच आहे ना. 4-2 दिवस जाऊ द्या. मी वरचं मी वातावरण कसं दादाला आहे शब्द ते. आणि दिलेला मग आहे, जाऊ. ऐका तुम्ही. मी दादाला शब्द दिलाय का हे बघ म्हणलं, आबा जरी माझ्या बरं, नावावर आता करत तुझ्या असले, तुझ्या म्हणणं 4 दिवस ठेवतोय. तुझ्या म्हणणं 4 दिवस मी ठेवतो. त्याला सांगितलंय, त्यांनी जरी केलं माझ्या नावावर तरी मी तुला तुझं देऊन टाकत. मला काही नकोय म्हणलं तुझं. अहो, कोणच्या पूर एवढ्या मोठ्या मनाचे आहे राव? हे पूर्वीनं काय मोठं अरे मन बा, झालं? लेकरू खांदा तुम्हाला काय सांगायचं. खांदा नाही ते त्याला कोणाच्या तुपाची उष्टाची गरज नाही कोणाच्या कोणाच्या. आणि लोक पाहिलं लेकरं कसे आहेत. हा, ते लेकरू असं बोलतं. अरे ती कामाला जाईन पण कोणाचं पुरणपोळी नाही मागून खायची माहिती आहे का तुला. आणि ती बाया म्हणे कुकर देतो, हे देतो, दाणे देतो. अरे अरे जमीन देत तरी लेकरू घ्याय ना. हा. आहे का त्यांना लाजा? हा
आणि कुठं जायचं नाही जागा तो बरं चला चला आता. पाहुणे आता आहे ना? राहा 4-2 दिवस पाहू मग चला. चला पाहू चला आता आमच्याकडे चला. ऐका तुम्ही जरा 2 मिनिटं शांत डोक्याने ना काय? हे करा. 2 मिनिटं थांबा. काय? मला काय म्हणायचंय आबा, हं. तुमचं लय चाललंय नावावर करतो पण तुम्ही नीट विचार करा का तुम्ही आहे तोपर्यंत ठीक आहे, मी भांडून तंडून त्यांच्यासोबत राहील. बरं. हा तुम्ही येताना पण मला आयुष्यभरासाठी माझं माहेरच तुटून जाईल. मला परत ह्या दारात ह्या गावात सुद्धा पाऊल नाही ठेवता येणार. पण माझं आहे का तुला बाप म्हणतो परत हे तुला काही देणार नाही, तुला चोळी बांगडी सुद्धा नकोच जाणार आहे नाही. मला नकोच आहे. मी त्या अपेक्षावर नाहीच आहे. मला अरे तू येडी अपेक्षाच कर, नाही तुला कुठली. चोळी बांगडी म्हणून मी देऊ राहिलोय. अरे पण कशाला? हं? माझ्या घरीदारी चांगले गेलेत काय माहिती बाई. भाऊशा मला म्हणला सका भाऊजींच्या कवती तिथे बाई आली बाय. हो तुम्ही इथे आहेत काय? हं. आणि मी तुम्हाला किती 2 दिवस झाला शोध इथे कुठं सगळे ह्यात बघितलंय मी तुम्हाला. मी आलो माझ्या जोडदार सकारामाकडे आलो होतो इथं. आणि 2 दिवस झाले तुम्ही घरी आले नाही. अरे पण त्यांची कार्यक्रम होता मला देवदेवाचा. वाटलं चक्कर येऊन पडले का काय झालंय म्हणून मी शोध इथे सगळ्यात नाही देवदेवाचा कार्यक्रम होता. मग मी आलो इकडे असं जायलो बा असं. काय म्हणते तो काय म्हणणे? काय म्हणणं म्हणजे घरी का आले नाहीत तुम्ही? अरे मग यायचं होतं आज. आता ही काही पोरगी आली होती. घरी काय चाललेले नेमकं काय मला चाललंय? कळलं का काय नेमकं झालंय? काय चाललंय? तो दादा मला रस्त्यात भेटला मागाशी. तो बोलत होता काय वाद चालले तुमचे, माझ्या नावावर वावर करायचं आणि ह्याच्याहून त्याच्याहून. कोण कसे म्हणलं? येतील ते घरी मग तुमचा असा धिंगाणा असल्यावर घरी? मी नाही म्हणलं. इकडे तू बोल तू नाही म्हणलं म्हणजे मला नीट सांग नेमकं होतंय काय? मला 2-4 जणांकडून कळलंय असं घरी लय भांडणं चालले तुमचे, लय वाद चालले. कधी कधी भांडले मी तुम्हाला? मी कुठे भांडले? मी कुठे म्हणलो? तू फक्त त्या दिवशी नाही भांडली का माझ्याजवळ? हा, मग त्या दिवशी भांडले. मग एकदा भांडले मी म्हणलो कुठे काय काय म्हणलो? मी फक्त त्या दिवशी भांडली तू माझ्या सगळं. मग काय झालं? हं? अरे अरे हा मग असं वातावरण असल्यावर ते म्हातारा माणूस आहे. तुम्ही थोडं विचार अरे करत तुझ्या जा ना. इतकी त्याची भयंकर येळा बेळा घेऊन माझ्यावर पार लगेच मला लांबकच पाहिजे, मला आजची आज लांबकर. मी काय मर्डर नाही की हे तुम्हाला जाऊ दे ना. मला काय करायचं? माझ्या मर्डर नाही कोणाला जळ घ्यायचं ते घ्या ना. भांडणं इथे कशासाठी? माझ्यासाठी जर असते तर मी तुम्हाला स्पष्ट सांगते. मला- तुझ्यासाठी नाही बाई, सगळं तुला दिलेलं आहे. मी फक्त म्हणलं वावर माझ्या नावावर थोडं करा म्हणून. बाकीचं काय बोलले का मी अरे त्याला? थोडं नाही तुला नेमकं म्हणलोच होतो मी का हाई आहे ते तुझ्या वेळेला हाई आहे म्हणून. तू तो लगेच पार रूप घेतलं माझ्या पर हे कर. आणि तुला दुसरं एक गोष्ट जर सांगितलं तू चक्रम होशील. काय काय सांगा ना, सांगा ना तेवीस मग. तुला तू सांगू तेवीस तू अरे बोलली. आबा जाऊन द्या ते तुमचं बाकीचं सोडा. ते तुम्ही बोलले असताल पण हे बघ एक लक्षात घे. मी तिथं येते तुमच्या घरी येते, मला आठवण येते, मला राहवत नाही म्हणून मी घरी भेटायला येते तुम्हाला. बाकी मी दुसरं काय मी आशेने काय येत म्हणले नाही. तुला घरी येऊ नको म्हणून म्हणले का तू मी कधी? म्हणलीच ना त्या दिवशी. काय म्हणले मग? 2 त्या दिवशी तू दिवस- 2 दोन दिवसाला येते म्हणूनच म्हणलं होतं ना. आता 2 मी दिवसाला नको जवळच्या येऊ जवळ आहे म्हणून. म्हणून मी येते बस. बाकी काय नाहीये. येते मग ती सोबत. समजा लांब जर मुंबई पुण्याला दिली अशी आली असती का 2 किलोमीटरचं काय भोकर खोकर म्हणून ती एवढं टायमात येते तेवढं जागे मी ती. येते भेटून जाते. ह्याच्या पलीकडे काय नाही. आणि त्यांनी जे मला काही दिलं असेल हा बाबा त्याचे मी आभारी आहे. दिले त्यांनी लय दिले. मी म्हणत नाही दिलं म्हणून. मला लय दिलेलं आहे. माझं सगळ्यात मेन म्हणजे माझं लग्न चांगल्या ठिकाणी लावून दिले त्याच्यामुळे मी त्याच्यातच हे. आणि तुम्ही जे भांडताय ना का वावर हिच्या नावावर करायचं ना अर्ध, तर तुम्हाला पण सांगते मला काहीच नको आहे तुमचं. ह्याच्या पहिले पण मी मागितलं नाही आणि ह्याच्यानंतर पण मागणार नाही. पाहिलं का? मी भेटायला अशी येते. पोरगी भेटेन का? अशी पोरगी भेटेन का? तुमचं 1 गुंठा सुद्धा नाही काय म्हणले ऐकले का? तुम्हाला 9 एकर तुमचंच ठेवा. तुमचं चाललंय का मग तिला वावर 9 द्यायचं एकर द्यायचं, 9 एकर द्यायचं? देतो मी तरी माझ्या लेकरू नाही बोलायला माहितीये का? मी किती छळ केला त्या पोरीचा माहिती का तुम्हाला? हा तुमच्यामुळे एवढं सगळं होतंय सगळं घरात. हा माझ्यामुळे काय होतं? मग तुमच्यामुळे झालं. मी एवढा त्रास दिला तिला त्याच्यामुळेच दिला. तुम्हीच आम्हाला सांगतात हे द्यायचं ते द्यायचं, वावर तिच्या नाव करायचं. तिची आहे का इच्छा कधी घ्यायची? बोलली म्हणली का सख्याई सारखा जीव लावला म्हणते मला कधी भाऊ म्हणते सख्याई सारखा जीव लावला मग तिला. लावला मी तिला जीव. विचारा बरं लावला का नाही? आणि तुम्ही अशी करता मला नाही चालणारी. अरे पण मला नकोय. मी तुम्हाला पण सांगते माझ्या नावावर तुम्हाला काय करायचंय ना ते तुम्ही हिच्या नावावर करून द्या. आणि आई दादाच्या दादाला काय देऊन काय टाका. म्हणलं लेकरू आई? मला नाही अहो, पाहिजे तुमचं काही. सावतर लेकीसारखं मी तिला हे केलंय माहिती का? छळ केला. हा तिच्या आई असती तर मी सख्या आईसारखा जीव नसता उघडेन डोळे घालवला. तो आता उघडेन डोळे. जाऊ दे बाई, मला माफ कर. माझ्याकडून चुकलं. नाही जाऊ दे. पण मला हे सांगायचं हे बघ मला तुमचं ऐक सखा ऐक काय म्हणले पाय सखा. ते जरी असले तरी पण मला दादाला काही तोडायचं नाही माझ्यापासून. आणि ह्याच्यानी ना तो माझ्यापासून कायमचं तुटेल. मला माझं परत माहेर भेटणार नाही मला. म्हणून मला काही नको आहे. मी येते फक्त भेटाय पुरती येते आणि जाते. तुम्हाला जर ते पण राग येत असेल तर मी भेटायला पण येणार नाही ह्याच्यापुढं तुम्हाला. ऐक पाय लेकरू काय म्हणतो ऐक पाहिली का? नक्षत्रासारखी मुलगी आहे ती. अशी बोलायला नाही कोणला. चुकलं म्हणते ना मी माझं. जाऊ दे आता भाऊ आपण आहे शांतीला. ना नीट चांगला संसार करू. नाही मी इथून पुढे तुम्हाला भांडणार आता. चला घरी.
चल घरी. असे गुन्हे गोविंदान राहा, असे एक विचारान राहा, सावतर बिवतर धरू नका दादाला पण सांगतो तसं मला काय बरं नकोय. का, सावतर बिवतर धरू नका, गुन्हे गोविंदान राहा आणि असंच कार्य पुढे चालू द्या, म्हणजे लोकांना कळेल बरं का. चला चला मला म्हणायचं.